आलेले आहेत, परंतु मला एक थोडीशी माहिती असते पाहिजे. कारण त्या जमान्याने मी आमचे विचारतो, आम्हाला वाडीला बोलवलं आमच्या मंडळाने, कशा सांगतो काय वगैरे थोडा खुलासा केला तर म्हणजे मला पण भाव कळेल. आणि पहिली काय गाठागाठी, काही पहिली स्टप आहे. नाही, दोन्ही यजमान्यांचं पाहुण्यांच्या वतीनं म्हणजे दोन्ही यजमान्यांच्या आमच्या दोघांचे संबंध म्हणजे बोलणी चालणे ही थोडक्यात झालेली आहे. फक्त आपले पूर्वीपार चालत आलेले की बाबा दोन्ही यजमान्यांनी दोन्ही गावाला एकत्र आणून एक सामोपचारानं साक्षीनं एक चहा पाणी घ्यावी, याप्रमाणे आज आपल्याला बोलवलंय, त्याप्रमाणे आलोय. नाही तर दोन्ही यजमान्यांचे मतभेद चांगले जुळलेले आहेत. प्रमाणे दोघा यजमानांचं पसंती झालेली हो, म्हणजे आपलं लव्ह मॅरेज प्रमाणे असं म्हणायला लागेल. हो, म्हणजे आम्हाला प्रश्नच नाही त्यांचा ऑलरेडी. आता हे किती वर्ष तुमचं आहे? म्हणजे कसं काय लव्ह मॅरेज आपल्या म्हणण्याप्रमाणे कसं देखावा असतो, नंतर लग्न झालं की नंतर ते प्रत्येकाचं आज ही फॅशनेबल झाली आहे. त्यामुळे आपल्याला आता तुम्ही सुरुवात चांगली केलं तर आयुष्यभर अशी सुरुवात तुम्ही लाईफ टाईम सांभाळा. बाकी आता तुमचं प्रेम असल्यामुळे आपण बाकी काहीच बोलू शकत नाही, कारण जे सामाजिक सपोर्ट फक्त तुमची आता तुमचे यजमान सगळे काय झाले ना, तर तुम्ही एक ओळख म्हणून तुमचं नाव सांगून आपल्याला तुमचं शिक्षण काय वगैरे आधी ते सांगा, नंतर मग. हो, तिला पण माझे नाव सुरेंद्र शिंदरकर म्हणजे वाघांबेकर, मी करंडली. शिक्षण कॉमर्समधून 12वी पास. जॉबला तुम्ही बँकर BKC कशामध्ये LIC बिल्डिंग आहे आमची ड्युटीची, मुंबई डिव्हिजन. तिथे मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर सध्या सुपरवायझरची नोकरी. किती वर्ष आहे आपण? आता मला 3 वर्ष झाली. गडला कोणती मिळाला? डिव्हिजन 2 बिल्डिंग, मुंबई डिव्हिजन. आम्ही 926 आहे. हे सगळं तुमचं जे जॉबला वगैरे आहे, आपलं मुलीचं सगळं तुमचं डिस्कशन वगैरे झालं मुंबईला रूम वगैरे आहे. यजमान ते बोलले हे तुमचं पहिलं काय बोलणं झालं आहे ना, सगळं क्लिअर आहे ना? मुलीवर पाहिजे मुलीला बघा कसं माहिती आहे का, आपण आता 21 चाललेलो आहे, बरोबर आहे. आता एकतर आपल्या समाजामध्ये एवढ्या मुली कमी झाल्या ना, तर लग्न जमवता नाकेश वाले, बरोबर आहे. हा एक प्रश्न आहे आपला. आता त्या संदर्भात मुलीचं जमतं ते ठरवल्यानंतर आपण त्याचं अरेंजमध्ये करतो, म्हणजे ठरवून करतो, चला आपण दोन्ही घरांना सांगून आपण लग्न करूया, हे आपण मार्गावर येतो. आपण कशासाठी बोलवतो मंडईला की लग्न पुढे हे गोष्टी चालावं, त्यांच्या पसंती त्यांनी केली आहे ती पूर्वपर्यंत शेवटपर्यंत चालावं, मध्ये भांडण न होता. जर काय झालंच तर भावकी केव्हा तरी ती सोडवायला किंवा काहीतरी मदत करायला असावी, की तुम्ही त्यावेळेस सांगितलं होतं आम्हाला, आम्ही शेवटपर्यंत टिकवणार. मग आताही असं तुम्ही काय करता मध्ये तुम्ही भांडण यायला, ह्याच्यासाठी हे आपण जमलेलं असतो एक दोन्ही कडची मंडळी सर्व. त्यामुळे आम्हाला काही मुली, आम्हाला सर्वांना मुलाला पसंत आहे, त्यांच्या घरच्यांना पसंत आहे, तिचं शिक्षण पण आम्हाला माहिती आहे, सर्व काय माहिती आहे. पण तिला दोघांना त्यांना विचारा तुम्हाला पसंत आहे ना आमच्या समोर, नाही सर्व संपला विषय, चहा पाणी करूया आणि पुढे जाऊ. नाही आम्हाला काय तसं काय आणि बघा विचारणं परस्पर सर्व गोष्टी ठरलेल्या आहेत. फक्त आपल्याला ज्यांचं जे ठरलं आहे ते फक्त ठराविक ह्याच्याकडून फक्त पुढे न्यायचं आहे बस. आपण प्रश्न विचारणार, सर्व प्रश्न विचारणार, पण काय त्यात मतलब नाही राहिला आता. आणि मुली भेटतात आहे आणि नशीब आहे आपलं सर्वांचं, बस भेटू दे, एक चांगली मुलगी भेटू दे, चांगली भेटली ना बस प्रश्न भेटत त्यांनी संसार करावा, पुढपर्यंत आनंदाने नांदावं, ही आमची इच्छा आहे. हां बाई तुला समजलं ना आम्ही काय म्हटलं ते. हां तर तुम्ही सर्व व्यवस्थित करणार आहे ते पुढं, एवढी आमची आम्हाला पण कन्फर्म आहे, माहिती आहे की तुम्ही सर्व तुमचा संसार एकदम चांगल्या रीतीनं पुढं सांभाळून नेणार आहे. घरची जी आमची मंडळी आहे, नंदा असतील, तुमचे सासरे असतील, सासू असतील, सर्वांना एकत्र बांधून, सर्वांना पुढपर्यंत एकत्र बांधून ठेवून सर्व आपला संसार करायचा आहे, एवढं आमची माफिक इच्छा आहे. बाकी तुम्ही तुमच्या घरात काय खाल काय पियाल तुमच्या मर्जीनुसार ते काय असेल ते तुम्ही सर्व सांभाळून पुढे न्यायचं आहे. एवढं तुम्हाला एवढं जर कबूल आहे ना, ठीक आहे, ओके. आमच्याकडून पण सांगणं तुम्हाला दोघांना आहे, कारण वाडी म्हणून आपण एकत्र बघतो सगळे का बोलले तुम्ही दोघांची मनं जोडली, पण आजची सगळा परिवार म्हटलं तर आपली फॅमिली मुंबईला असते.
पण आपले आई वडील सासू आणि घरची फॅमिली हे आपल्या सगळ्यात महत्वाचं असतात. तर अडीनडीला काय आजारपण आलं काय आलं तर तिथे आपण धावून जाणं आपलं कर्तव्य आहे. काय तर तुम्ही म्हणाल मी माझी फॅमिली मुंबईला आहे ते पण बघतील असं जाणार नाही. कारण तुमच्यासमोर आम्ही पण जाणार कारण शेवटी आम्ही पण तुझे एक पालक आहोत. मुलगी तरी पण आम्ही आमचे पाल्ले झालो. तर एक तुझी जबाबदारी बाकी सगळे ते बोललेले त्यामुळे आता काय आपण बोलणार नाही. पण तू एक आता दुसऱ्याने घरी सून म्हणून जाते तर तिथे आता सुनेचं तुला अस्तित्व निभवायचं आहे. आता आपलं जे होतं सगळं काय झालं पण आता ह्याच्यानंतर तुझी जबाबदारी बदलणार आहे. त्याप्रमाणे तुला तिथे राहायचं आहे. आणि तुझ्या आता इथं म्हटलं तर ही मुलगी आई वडिलांची एकच आहे. तर आज तुम्ही जावं म्हणून तर तुमचा पण आज सगळं दोन्हीकडे जोडून ठेवायचे आपल्याला आपल्या असणार. हो ओळख तर करू दे तिला, नाव तर सांगू दे. चहा पाणी द्या सांगा, काय चहा पाणी तुम्ही द्या सांगा आणि दोघांना पसंत भावी तू आता बोलतोस म्हणजे एवढे दिवस फोटो सांग. हो हो ए फोटो घ्या तुम्ही, मी व्हिडिओ घेतोय. रवी आपल्याकडे एक फोटो घे. कोण आता चाय देतात ना माझा फोटो एक तरी माझा मोबाईलचा बरं त्याने फोटो ब्राईटनेस वाढवावं लागतं त्याला फोटो काढायला. कशाला नको काढू तुझ्या मारी, तुला नको काढू. माझं एवढं क्लिअर इकडे बस तुझ्या एवढा जीव नको थांब व्हिडिओसाठी मेहनत वेगळा बोलतो. असं ते हातून नाही काय म्हणताय. अभि ताट संपला, घेऊन ये परत जा. अजित आधी फरसाना ना आम्हाला शाहरुख खान वाली पोज आहे ना. हाँ हाँ मस्त.
नाही बा घ्या घ्या बस टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. मित्र कुठे आहेत ना. हा झाले ना खेचले. हा चालू आहे. हे अक्षय काय हे मेन आहे. अच्छा पॉकेट असतं नाही इथे मिठाई असते. हे मेन आहे. हे घे. ऑटोमॅटिक चहा मिळेल तुम्हाला ना. मंडळी बाकी सगळं झालंच आपलं मला पण आपल्या देण्याघेण्याचं एक आपलं असं असतं. आपण काय आहे एका पंचक्रोशीतले असल्या कारणानं आणि आपले जवळचे संबंध पहिल्यापासूनच आलेले आहेत. त्याच्यामुळं काय रीतिरिवाज जे काय आहेत देण्याघेण्याचे ते तुम्हाला तर सर्व माहितीच आहे. त्याच्यामुळे काय वेगळं काय असं सांगायला नको. आणि आता सगळं झालं असेल तर आपण आता समाप्त करूया. काय तुमचं काय आता हे नाही ना म्हणजे आता समाप्त करूया ना. काय बोलायचं असेल काय बोलायचं वगैरे काय असेल बाकी सर्व ते आहे तेवढं नाही जे काय जे आहे ते पहिल्यापासून आहे तेच आहे. कारण कसं आहे वेगळं काय आपल्याकडे नाही. तुमच्याकडे पण तेच आहे आमच्याकडे पण तेच आहे. दागिन्यांचं म्हणा आम्ही चौकशी करतो. म्हणजे काय काय गावातनं वेगळ्या पद्धती आहेत म्हणून त्या चौकशी कराव्या लागतात. पण तो आपण एकाच ह्याच्यातले असल्या कारणानं काय ते विचारण्यात सांगण्यात काय महत्त्व नाही. तुमच्या ऐकमतीप्रमाणे तुमच्या ऐकमतीप्रमाणे असणार ते. हो हो चालू आहे. बाहेर चालू आहे. आतमध्ये झाले सगळं. पुन्हा एकदा आजच्या आपण ज्या चांगल्या प्रसंगी एकत्र आलो त्या दोन्ही वाघांबे गावातील ग्रामस्थ मुंबई मंडळाचं बुटकावडी सेवा संघटनेच्या वतीनं आम्ही आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला. जय. ओके धन्यवाद. धन्यवाद. माझं वाटतं